भाषणात आता म्हणतोय मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? सदाभाऊ खोतांचे स्पष्ट ठाम शब्द ऐकून डोक्यावरून वादळच गेलं का काय? अरे रे रे, वाईट झालं. आव्हाडांच्या मनाची हळहळ तर पहा. ते तुमचं नावही घेत नाही तो. वाईट वाटून घेऊ नका. आपल्या वडिलांबद्दल असं कोणी बोललं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? पण जवळपास 1 महिन्याआधी काय घडलं ते पाहूया. आता ते स्वामी बिबी जोरात चालू आहे. रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो. सगळी स्वामींची कृपा. मग 50 वर्ष शरद पवारांनी राजकारण केले काय ते असंच केलं? स्वामींची थट्टा करून अपमान केल्यावर दुसरं काय होणार होतं? स्वामी त्यांची अस्तित्वाची प्रचिती याच जन्मात करून देतात. कळलं का पवार साहेब? स्वतःला देवांचा बाप समजणाऱ्यांना देवच त्यांची पातळी दाखवतो.